हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या किचन गार्डनमध्ये। तर आज मी माझ्या झाडांना खत घालणार आहे। तर उन्हाळ्यामध्ये कुठले खत वापरले जातात ते मी तुम्हाला सांगते आणि मी जे खत वापरते तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता। हे खत झिरो कॉस्ट आहे। तर आपण आपल्या उन्हाळ्यामध्ये झाडांना टवटवीत कसं ठेवावं आणि त्यांना कुठली खत घातली तर ती छान हिरवीगार राहतात आणि फुलंसुद्धा छान येतात। चला तर हे तांदूळ धुतलेलं पाणी आहे। मी दुपारी जेव्हा भात बनवते तेव्हा मी पाणी हे तांदूळ धुतलेलं असं साठवून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी यात आणखीन पाणी घालून मी झाडांना घालते। माझ्या सर्व झाडांना मी तांदळाचं पाणी आधीपासून घालते आणि हे पाणी आपल्या झाडांसाठी फारच छान आहे, कारण हे पाणी घातल्यामुळे आपली झाडं छान हिरवीगार राहतात आणि फुलंसुद्धा छान येतात आणि उन्हाळ्यामध्ये झाडं जास्त सुकत नाहीत। हे आपलं दुसरं फर्टिलायझर आहे। तर हे मी बनवलेलं आहे दह्यापासून। तर मी थोडंसं दही एका तांब्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये घालून ठेवते रात्रभर असं झाकून आणि मग दुसऱ्या दिवशी त्यात आणखीन 1-2-3 तांबे घालून अगदी पातळ बनवते असं आणि मग मी झाडांना घालते। तर हे दह्याचं पाणी घातल्यामुळे आपली माती छान भुसभुशीत राहते आणि झाडं वगैरे आपली सगळी छान राहतात, अगदी टवटवीत। झाडांना फुलं छान येतात, फळभाजी फुलभाजी हे बघा आपली अशी छान आपली झाडं अगदी टवटवीत आणि छान राहतात आणि उन्हाळ्यामध्ये आपली झाडं जास्त सुकत नाहीत, कारण माती आपली भुसभुशीत असते आणि माती एकदम कडक अशी होत नाही, त्यामुळे झाडं छान राहतात आपली। तर इथे मी शेणखत घेतलेलं आहे। हे शेणाची पावडर आहे। ही मी गोशाळेतून आणलेली आहे पावडर। ही बघा, ही शेणाची पावडर आहे। तर ही पावडर तुम्ही अशीच घालू शकता आपल्या सगळ्या झाडांना, किंवा तुम्ही ही रात्रभर अशीच भिजत घालून एका बकेटमध्ये थोडंसं पाणी घालून ही भिजत घालायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्यात आणखीन जास्त 1-2-3 बकेट आणखीन जास्त पाणी घालून हे तुम्ही झाडांना घालू शकता। त्यामुळे झाडांना थंडावा मिळतो आणि झाडं लवकर सुकत नाहीत, छान टवटवीत राहतात आणि हे शेणखत घातल्यामुळे आपल्या झाडांना फळं देखील छान येतात, फुलं देखील छान येतात आणि आपल्या झाडांसाठी हे छान असं उपयुक्त खत आहे। पण आपली बागेतली झाडं पाहूया। हे बघा, हे आपलं किती मोठं झालेलं आहे वांग्याचं झाड। पुदिना पण आपला आता भरपूर झालेला आहे। हा बघा, आहे ना मस्त। बार स्पिनेच भरपूर आलेला आहे, लाल भाजी। हे बघा, लाल भाजी आपली भरपूर अशी आलेली आहे। इथे मी लावलेली माडी, हे बघा आता याला पान येत आहे माडीला। हे बघा, इथं वांग्याचं झाड माझं किती मोठं झालेलं आहे बघा। त्या दादाने मला रोप दिलेलं, आता भरपूर मोठं हे झालेलं आहे आणि इथे मी बिया घातलेले वांग्याचे रोपे वगैरे आलेले आहेत छोटे छोटे। हे आता मी काढून दुसऱ्या टबमध्ये लावणार आहे। ही मिरची झालेली आहे आपल्या झाडाला। हे बघा, इथे मी वालीच्या शेंगा लांबट होतात ते बी घातलेलं। हे एकच झाड आलेलं आहे आपलं। हा वेल आहे, छोटासा वेल आहे, अजून वाढलेला नाही। हे वालीचं आहे। झाड आता मोठं झालेलं आहे। हे बघा, छान गरगरून आलेलं आहे, छान झालेलं आहे। इथे लाल भाजी, इथे आहेत आपली भेंडीचे मी बिया घातलेल्या। हे बघा, आता भेंडी इथे लागणार आपली, कळे आलेले आहेत भेंडीचे। हा कारल्याचा वेल दुसरा। आपली कोथिंबीर आता हे बघा थोडी आपली आलेली आहे। इथं गेल्या वर्षी मी किचनमधलीच कोथिंबीर घातली होती, पण भरपूर आलेली। ही काय जास्त अशी आलेली नाही, तरी मी आणि थोड्या दिवसांनी किचनमधली
कोथिंबीर घालणार आहे. बाई जास्त आली नाही माझी कोथिंबीर. इथे माझ्याकडे पालकच्या बिया आहेत. तर या टबमध्ये लाल भाजी होती, मी काढलेली आहे ही लाल भाजी सगळी आता. आणि माती मी अगदी व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि मी आता इथे पालकच्या बिया घालणार आहे. बघा अशी मी पालकच्या बिया घातलेल्या आहेत सगळ्या. आणि वरून थोडीशी इथे मी माती पसरलेली आहे. या मातीमध्ये मी आधीच थोडंसं पाणी घालून ठेवलं होतं. आणि दोन्ही टबमध्ये मी अशा पालकच्या बिया घातलेल्या आहेत. बघा अशा. आणि वर माती मी अशी वर घातलेली आहे. तर हा आहे आपला काश्मीरी गुलाब गार्डनमधला. मस्त आहे ना. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद. एन्जॉय.